कलाकार कौतुकाचा भुकेला असतो 100%. आपल्या नावावर जमा होईल अशी एखादी कलाकृती मिळावी, असा एखादा चित्रपट मिळावा. त्या वर्षातले सगळेच्या सगळे पुरस्कार मला मिळाले. त्यामुळे 2 विश्वविक्रमांमध्ये माझी नोंद होती. हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे आणि हे ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीवर तुमचं खूप खूप स्वागत. सुरुवातीला थोडंसं असं म्हणेन की एखादं यश आपल्याला सहज मिळालं ना की त्यात मजा नसते, पण ते यश संघर्षातून, खूप साऱ्या अनुभवातून, कष्टातून मिळालं ना की त्या आनंदाला सीमा नसते. आणि प्रसाद ओक हे असे मला वाटतं नुसतं अभिनेता नाही आहे, तर निर्माता, दिग्दर्शक आणि मला वाटतं खूप वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. आणि आत्ता जे प्रसाद ओकनी केलेलं आहे ते खरं तर मराठी सिनेमाला आणि मराठी माणसाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणं. प्रसाद, हे तू मला वाटतं एकटाच आहेस का? असं असं आम्ही आधी मीडियात आता इतकी वर्ष मी ऐकलेलं नाही आहे. तर मला एक तर तुझं खूप खूप खरं तर अभिनंदन करावं असं वाटतं यासाठी. आणि मला सांगशील की एका सिनेमासाठी 17 पारितोषिकं, म्हणजे आजची तुझी भावना, म्हणजे तू एकतर खूप वर्ष 25-30 वर्ष आधी जाऊन स्वतःचा तो बघशील आणि आत्ताचा इतके सारे अवॉर्ड्स, काय वाटतं तुला या क्षणाला? समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. मोठा प्रवास होता, आहे रादर. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्याला आपल्या नावावर जमा होईल अशी एखादी कलाकृती मिळावी, असा एखादा चित्रपट मिळावा. मग तो भरपूर चालावा, त्याला लोकांनी भरभरून प्रेम द्यावं आणि त्याचबरोबर आपल्याला पुरस्कारसुद्धा मिळावे, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आणि जे साहजिक आहे, त्यात काही चूक नाही. कलाकार कौतुकाचा भुकेला असतो 100%. त्याच्या कामाचा कसं होणारं कौतुक त्याला हवं असतं खूप. सो या कॅटेगरीत मी सुद्धा होतो. मी पण वाट बघत होतो की मला मोठा रोल असलेला, टायटल रोल असलेला चित्रपट कधीतरी मिळेल आणि त्यात माझं काम लोकांना आवडेल, मला पुरस्कार पण मिळतील. आणि ते सगळं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाण्याच्या निमित्ताने शक्य झालं. पहिला टायटल रोल माझ्या वाट्याला आला, चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला, तुफान चालला, लोकांनी माझ्या भूमिकेला प्रचंड प्रेम दिलं, भरभरून प्रेम दिलं. आणि त्या वर्षातले सगळेच्या सगळे पुरस्कार मला मिळाले. आणि आज त्यामुळे 2 विश्वविक्रमांमध्ये माझी नोंद होती. या माझ्यासाठी खूप अभिमानाचा, आनंदाचा, समाधानाचा क्षण आहे. आणि या सगळ्या प्रवासात हे माझ्या आपण दाखवूया. हां, म्हणजे आनंद पाठीशी होते. त्यामुळे ते हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे. हे त्याचं मेडल, हे सर्टिफिकेट. आणि हे ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड, त्या रेकॉर्डचं सर्टिफिकेट, त्याचं मेडल आणि ही त्याची ट्रॉफी. प्रसाद, म्हणजे खरं तर मी तुझं एक जर्नी पाहिली आहे किंवा तू अनेक मुलाखतीतनं सांगितलेलं आहेस बऱ्याचदा की कशा पद्धतीनं पुणे मुंबई प्रवास व्हायचा आणि कसं सगळं व्हायचं हे माहिती आहे. पण तो प्रवास ह्या क्षणाला आठवतो, म्हणजे हे सगळं केलेलं आहे त्याचं कुठेतरी आता चीज झालेलं आहे. हो, 100%. सुरुवातीलाच मी म्हटलं तसं की प्रवास तर प्रत्येकाचा रंजक असतो, माझाही होता. आज आठवायला गेलं तर 115 चित्रपटांचा प्रवास पूर्ण झाला आहे. पण त्यात धर्मवीर 96वा चित्रपट आहे. तर मला असं वाटतं, मला काय असं वाटायचं की माझं का नॉमिनेशन होत नाही, मला का अवॉर्ड मिळत नाही. वाईट वाटायचं नॉमिनेशन झालं नाही, की नॉमिनेशन होऊन अवॉर्ड नाही मिळालं की 100% वाईट वाटायचं. पण मी खचून जायचो नाही. मी असा विचार करायचो की यार, आत्ता जे परीक्षक होते, जे समीक्षक होते, त्यांना माझं काम नाही आवडलं, त्यामुळे त्यांनी मला नाही दिलं. ठीक आहे, पुढच्या चित्रपटात मी अजून मन लावून, अजून प्रामाणिकपणे, अजून जिद्दीने, अजून अभ्यास करून काम करीन. आणि पुढच्या वेळेला माझं नॉमिनेशन व्हायला भागच पडेल. आणि नॉमिनेशन झालं तरी मला मिळेलच अवॉर्ड. एवढे कष्ट मी करीन त्या भूमिकेसाठी, एवढे प्रयत्न करीन. आणि हे मी कायम करत आलो, ज्याचं फळ धर्मवीरच्या निमित्ताने मिळालं. आणि इथून पुढे मी तो प्रामाणिकपणा ठेवणारच आहे, कारण प्रामाणिकपणाशिवाय तुला पर्यायच नाही आहे. तुझ्या वाटेला जे येईल, छोटी भूमिका, मोठी भूमिका, ते माझ्यासाठी मॅटर नाही करत. ती भूमिका मी किती प्रामाणिकपणे वठवतो आहे, लोकांना ती किती आवडती आहे, हे फार महत्त्वाचं आहे.
त्यामुळे हे त्या प्रामाणिकपणाचं फळ आहे असं मला मनापासून वाटतं. मराठी सिनेमा आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे, पण तू एका वेगळ्या अजून म्हणजे एकाच सिनेमासाठी इतके सारे पारितोषिकं मिळवून तो आणखीन त्याचा दर्जा एक आपण म्हणतो ना वाढतो आणि एक सिनेमा काय जादू करू शकतो, त्याच्यात काय ताकद असू शकते, हेही आपल्याला तर तू आत्ता असं असतं ना की अधिक जबाबदारी आता आली आपल्यावर. एक दिग्दर्शक म्हणून, एक निर्माता म्हणून जे काही आपण निर्मिती करू ती कलाकृती तशी घडली पाहिजे, किंवा एक अभिनेता म्हणून आत्ता आपण हे केलं आहे. पण आत्ता जर मी काहीतरी थोडंसं 19-20 जरी झालं तरी लोकांकडनं आपल्याला काहीतरी जे आपल्याकडनं अपेक्षा आहे तिथे आपण कुठेतरी कमी पडू. तर ही जी जबाबदारी आहे ना, याचं दडपण येतं की प्रसाद आता कशा पद्धतीनं त्याकडे पाहतो? नाही, जबाबदारी नक्कीच आहे. पण जबाबदारीचं दडपण घेतलं ना की मग काम चांगलं होत नाही. जबाबदारी एन्जॉय केली की जास्त छान काम होतं. तर जबाबदारी तर 100% आहे. चांगलं काम करण्याची, प्रेक्षकांचं मन जिंकण्याची, परीक्षकांचं मन जिंकण्याची, चांगले चांगले चित्रपट देण्याची, प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि त्याकडे मी चॅलेंज म्हणून बघतो, त्याच्याकडे मी आनंदाने बघतो की कुठली जबाबदारी पेलल्यामुळे, पार पाडल्यामुळे मला समाधान मिळणार आहे आणि कशामुळे मिळणार आहे. तर पुन्हा एकदा आपण तिथेच येतो की जी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडतो आहे का नाही. जो चित्रपट अभिनेता म्हणून माझ्याकडे आला आहे, दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे आला आहे, त्याच्यात मी 100% देतो आहे का नाही. हे बघ, चित्रपट यशस्वी होणं न होणं, लोकांना तो आवडणं न आवडणं, यातलं काहीच आपल्या हातात नसतं. ते सगळं प्रेक्षक ठरवतात. आपल्या हातात असतं आपलं 100% देणं आणि प्रामाणिकपणे देणं. ते मी कायम करत राहिलो आहे आणि इथनं पुढेही 100% करत राहील. मला एक प्रश्न इथे थोडासा असा विचारावासा वाटतो, कारण धर्मवीर जेव्हा येणार होता, जेव्हा कळलं की आनंद दिघे सरांवर सिनेमा येतो आणि मला वाटतं मी ठाणेकर असल्यामुळे मी लहानपणी त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे माझं कॉलेजचं ॲडमिशन त्यांनी केलेलं आहे. मी बेडेकरचा फॉर्म भरायला उशीर झालेला आणि मग मला चिठ्ठी तिकडनं घ्यावी लागली होती की पर्सेंटेज असून मिळत नव्हतं. सो ते मला खूप कनेक्शन आहे की मला त्या कॉलेजला ॲडमिशन हवं होतं आणि त्यांनी पण माझं मार्कशीट पाहून नंतर ते मिळालेलं मला, की असंच दिलेलं नव्हतं. म्हणजे ते कनेक्शन वेगळे. पण मला तेव्हा वाटलेलं की अरे आम्हाला ठाणेकर असल्यामुळे बाकीच्या पण गोष्टी सगळ्या म्हणजे ते कसे धडाडीचे हे होते आणि बिंदास भिडायचे वगैरे ते माहिती होतं. त्यामुळे आम्ही असा विचार केला की हा सिनेमा आल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल का, मग हे काढा ते काढा, अशा घटना होती असं खूप वाटलेलं की त्याच्यातच सिनेमा गुरफटून जाईल आणि मग तो तितका हे होणार नाही. पण तसं काही घडलं नाही. आणि आत्ता हे वेगवेगळ्या गोष्टी त्या सिनेमाच्या सक्सेसच्या घडत आहेत. तर तुला नेमकं त्यावेळेला तू म्हणाला पण आहेस की तुला बरंच काहीच माहीत पण नव्हतं, पाहिलं पण नव्हतं. सो तेव्हाचा विचार आणि आत्ताचा विचार, एक दिग्दर्शक म्हणून, एक अभिनेता म्हणून काय सांगशील? नाही, मला फार गंमत वाटते की दुर्दैवाने ज्या माणसाला मला पाहताही नाही आलं. माझी फार इच्छा होती, कारण मी नाव सतत ऐकत होतो त्यांचं. म्हणजे नथुराम गोडसे बोलतोय नाटक बंद पडलं, ते पण दिघे साहेबांच्या पुढाकाराने चालू झालं. यदाकदाचित बंद पडलं, ते पण साहेबांच्याच म्हणजे साहेब पुढे आल्यामुळे ते पुन्हा सुरू झालं. त्यामुळे त्यांचं नाव कानावर पडायचं. पण त्यांची भेट होण्याएवढं माझं काही कर्तृत्व नव्हतं. तेव्हा नुकतंच आलो होतो मुंबईत, त्यामुळे भेट कधी झाली नाही. त्याच्यानंतर 2-1 वर्षात ते गेलेच. म्हणजे मी मुंबईत आलो 97-98 आणि ते लगेच 2 वर्षात ते गेले. त्यामुळे नंतर भेट होण्याचा प्रश्नच आला नाही. पण ठाण्याला जाता येता त्या कमानीवरती त्यांचं नाव वाचायचो. पण अचानक या माणसावरती चित्रपट बनेल आणि इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या कलाकारांच्या ऑडिशननंतर ती भूमिका माझ्या वाट्याला येईल, हे मी स्वप्नातसुद्धा कधी इमॅजिन केलं नव्हतं. पण ते झालं, ते खरं झालं. आणि ते खरं झाल्यानंतर तिथे पहिली तू म्हणालीस त्या पद्धतीने माझी जबाबदारी ची मला जाणीव झाली. जसजसा मी अभ्यास करायला लागलो की धर्मवीर आनंद दिघे हा माणूस किती मोठा होता, किती प्रचंड त्यांचं काम होतं. तळागाळात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन गोरगरिबांसाठी काय लेवलला साहेबांनी काम केलं आहे, याचा जसजसा मी अभ्यास करायला लागलो तसं ती जबाबदारी वाढायला लागली. आणि मग थोडीशी भीती वाटायला लागली मला की एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका मी करतो आहे, समजा ती नाही आवडली तर भूमिका माझी, समजा माझ्याकडनं काही चूक झाली ती भूमिका करण्यात तर. मग दुप्पट जबाबदारीने मी आणि प्रवीणनी त्याच्यावर काम केलं. आम्ही
शेकडो माणसांना भेटलो, ज्यांना जे दिघे साहेबांबरोबर कित्येक वर्ष राहिले होते. त्यांच्याकडनं त्यांच्या लकबी मी शिकलो. त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्याचं एक प्रचंड खूप वर्कशॉप्स केले आम्ही. कारण मला दातही लावायला लागायचे, दाढी, वीग त्यांचं सगळं. तर ते दात शूटिंग चालू झाल्यानंतर त्या दाताचा त्रास होऊ नये म्हणून शूटिंगच्या आधी 15-20 दिवस मी सतत ते दात लावून वर्कशॉप्स करायचो, त्याची सवय व्हावी म्हणून. सो या पद्धतीने काम करता करता मला मजा यायला लागली आणि त्या माणसाबद्दल म्हणजे आपल्या मनात एक सुपर हिरो असतो ना, तशी इमेज त्यांची तयार झाली माझ्या मनात. आणि मग मी जास्त म्हणजे काय म्हणूया, उत्सुकतेने त्यांच्याबद्दल शोधायला लागलो गोष्टी आणि मग त्या एक आत्मसात करायला लागलो. आणि मी तेव्हाही म्हणालो होतो, कुणाचा विश्वास असेल नसेल, माझा आहे की त्या संपूर्ण प्रवासामध्ये ते कुठेतरी आमच्याबरोबर होते साहेब. आजही ते माझ्या मागे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आजचा दिवस बघतोय या चित्रपटाच्या निमित्ताने, असं 100% प्रामाणिकपणे मला नमूद करावं असं वाटतं. पुरस्काराचं तू एका शब्दात वर्णन तुझ्यासाठी काय आहे? काय अर्थ लावशील? काय घेशील? सांगशील? पुरस्कार कष्टाचं फळ. जे आज मिळाले. आणि प्रसाद ओक हे नाव अशा पद्धतीनं इंडस्ट्रीत होईल याचा जेव्हा तू सुरुवात केलीस, आता हे 100 सिनेमे केलेस, तेव्हा सुरुवातीला अर्थातच कोणी इतका ताकदीचा विचार आपण करत नाही, पण आपण करू इथवर असतो. तर आज ते कुठेतरी पूर्ण होते. तर या क्षणी तुला तो विचार तेव्हा नव्हता केला, पण तुला असं वाटतं की तो विचार तुझ्या अनुभवातनं जोडत गेला तुझ्याशी, की नाही हे मी करून दाखवलं. नाही, मी करून दाखवलं म्हणण्यापेक्षा ते माझ्याकडनं झालं. आणि जसं कुठल्याही कलाकृतीचं श्रेय दिग्दर्शकाला जायला हवं, निर्मात्याला जायला हवं, त्याप्रमाणे मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की या यशामध्ये मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे, माझे 2 मित्र, निर्माते आणि लेखक दिग्दर्शक, यांचा फार मोठा वाटा आहे. माझ्या संपूर्ण टीमचा, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेमधले माझे सगळे सहकलाकार, सगळे तंत्रज्ञ, अगदी सिनेमॅटोग्राफरपासून, म्युझिक डायरेक्टरपासून, आमच्या स्पॉट बॉयपासून आमचा रघु, ज्या सगळ्यांची मेहनत, जे सगळे माझं काम चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करत होते, ज्यांचा मला खूप सपोर्ट मिळाला या संपूर्ण प्रवासात, त्या सगळ्यांचं हे यश आहे, त्या सगळ्यांच्या कष्टाचं हे फळ आहे. हे माझ्या चित्रपट एकट्यामुळे होत नाही, चित्रपट सगळ्यांमुळे होतो, टीममुळे होतो. त्यामुळे हे दोन्ही विश्वविक्रम माझ्या टीमचे आहेत असं मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं. निश्चित. आणि आम्हालाही खूप आनंद आहे की अशा पद्धतीने, कारण गर्दीतला प्रसाद आता कुठेतरी एकटा दिसतोय, म्हणजे तो लीडर क्वालिटी जी असते ना ती तू हे दिसतोय. कारण ज्या पद्धतीनं आधी आम्ही कव्हरेज करायचो तेव्हा प्रसाद असा गर्दीत असायचा, पण आत्ता तू इंडिव्हिज्युअली लढतोयस आणि ते करतोयस. तर खरंच या यशासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि असेच पारितोषिकं यापुढेही मिळत राहो. थँक्यू.